कोणत्या महिलाला आम्ही बोलून घेतलं, तुमच्याकडे कोणत्या महिला आल्या? भाजपा जिल्हाध्यक्ष महिलांना नाचवतात तृप्ती देसाईंचा आरोप सपशेल खोटा. दिनकर यांचा खुलासा. पदाचे आमिष दाखवून महिलांना धाब्यावर बोलावणे, रात्रीपर्यंत थांबवणे, डान्स करायला लावणे अशी लेखी तक्रारी काही महिलांनी अहिल्यानगरचे भाजपाचे उत्तर जिल्हा प्रमुख नितीन दिनकर यांच्या विरोधात आपल्याकडे केली आहे. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि दिनकर यांची पक्षातून अकालपट्टी करावी अशी मागणी भूमाताच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. देसाई यांनी वाढदिवसाच्या नाचतानाचा एक फोटो व्हायरल केला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत भाजपाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्याशी संपर्क साधला असता दिनकर म्हणाले, आपण मे 2025 मध्ये जिल्हाध्यक्ष झालो आणि वाढदिवसाचा व्हिडिओ हा 14 महिन्यांपूर्वीचा म्हणजे 16 मे 2024चा आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाला आमिष दाखवण्याचा प्रश्न नाही. आपल्या भाचीचा वाढदिवस होता, तो व्हेज हॉटेलमध्ये होता. हा कार्यक्रम आपला फॅमिली कार्यक्रम होता. आपण कधीही दारूला शिवलेलो नाही. आपल्या विरोधात हे षडयंत्र रचले आहे. या विरोधात आपण पोलिसात तक्रार करणार असून अब्रू नुकसान भरपाईचा दावा संबंधितावर करणाऱ्या नितीन दिनकर यांनी जयबाबाला सांगितले. त्याला पोलीस किती कारवाई करतील आणि न्याय व्यवस्थेचा आमचा भरोसा आहे. आज आम्ही गुन्हा दाखल करणार आहे, ते उघड होईल सगळं. काय वाटतं तुम्हाला? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, तिकडे 14 महिन्यापूर्वीचा तुम्ही म्हणतात व्हिडिओ हा व्हायरल होतो, याच्यामागे काय कारण असेल? मी प्रूफशी बोलतो की तो व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम पेजवरती आत्ताही आहे, जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये जे मित्र माझे दिसत आहेत ते उद्योजक आहेत, तुम्ही त्यांनाही भेटू शकता. आणखी पूर्ण व्हिडिओ आहे, तिथले सर्व मंडळी तुम्ही विचारा. माझा फॅमिली प्रोग्राम होता. हा फक्त बदनाम करण्याचा षडयंत्र आहे, ह्यापेक्षा वेगळं काही नाही. तृप्ती देसाईंनी जे आरोप केले त्यांच्यावर काय कारवाई व्हावी असते? मी रिसर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे, त्यानंतर मी मानहानी दावा दाखल करणार आहे आणि त्याच्यामुळे न्यायपृष्ठ दीपाव राहील. न्यायदेवतेवरती माझा भरोसा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी यासाठी लढणार. ह्याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत किंवा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत काही चर्चा झाली का आपली? नाही, वरील वर्ष त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना. विखे पाटलांना माहिती आहे की हा मुलगा कसा आहे, त्यांनी एवढं मोठं दायित्व तुम्हाला का दिलं, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांनी दिलं ना. या चुकीचं काम मी करणार नाही आणि भविष्यात माझ्यामध्ये होणार नाही. कोणाविरोधात तुम्ही गुन्हा दाखल करायला जाणार आहे? ज्यांनी मला त्या ठिकाणी त्या तृप्तीताईंनी जो स्टेटमेंट दिलं त्यांनी किमान विचारलं पाहिजे. त्याच्यामुळे किमान माझं म्हणणं तर पुढे मानावं लागेल ना की ताई आम्ही कुठे चुकलेलो आहोत. तुम्ही सांगा कोणत्या महिलाला आम्ही बोलून घेतलं, तुमच्याकडे कोणत्या महिला आल्या, कोणत्या महिला तक्रार करतात, हे त्यांना विचारत का लागेल की नाही? शहानिशा करणार पाहिजे. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा. तोड़ पत्रकारितेची बुलंद तोफ. जय बाबा. खबरों में आगे, खबरों के पीछे.